नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून जी प्रतीक्षा होती ती अखेरकार संपली आहे। सरकारने डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्यामुळे आता तुमच्या देखील खात्यावरती फक्त 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होणार आहेत। लक्षात घ्या, 2 हप्त्यांचे पैसे सरकार तुमच्या खात्यावरती आता जमा करणार आहे। 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये। आता बऱ्याच बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सरकार कोणते 2 हप्ते वाटप करत आहे। तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये जमा होणार आहेत आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती फक्त फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 1 ते 2 तासांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। आता अनेक बहिणींच्या मनामध्ये अशा शंका होत्या की पैसे कधी येणार किंवा उशीर का झाला, म्हणजेच की आता हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला फारच विलंब झाला आहे। मग हा विलंब का झाला, हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर का झाला, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला असेल, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती कोणते हप्ते आणि कधी जमा होणार, सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। जर तुमच्या देखील खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला असेल आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा पण हप्ता आणि मार्च महिन्याचा देखील हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होत आहेत, याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की लगेच मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता जमा झाला पाहिजे तर त्याकरिता तुमची 2 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे। आता लगेच मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा झाला पाहिजे याकरिता कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती तुमचे नुकसान देखील करू शकते। A to Z माहिती बघायला मिळणार आहे, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या। आता राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर हे स्पष्ट झाले आहे की ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्चचे 1500 रुपये असे मिळून 3000 रुपये जमा होणार। आता बघा, काही बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत 3000 रुपये आणि काही बहिणींच्या खात्यावरती जमा होणार 1500 रुपये। आता सर्वात आधी आपण हे समजून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। काय समजून घेणं, तर या ठिकाणी कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 1500 आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार हे समजून घेणं आवश्यक आहे। आता सर्वात आधी कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार, तर बघा, आता नुकताच राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 277 कोटींचा या ठिकाणी निधी मंजूर केला होता आणि त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि बहुतांश बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता म्हणजेच की 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील
तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार, म्हणजेच की मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार. पुन्हा एकदा सांगतो बघा, राज्यातील ज्या ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला आहे, तर अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार. जर तुमच्या देखील खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला असेल, तर आता फक्त तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील, हे लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा सांगतो बघा, 1500 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार? ज्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला असेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार, हे आता तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर 3000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार? तर ज्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 20व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार. जर तुमच्या देखील खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला नसेल, तर काळजी करू नका. आता तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता कोणत्या बहिणींना 1500 आणि कोणत्या बहिणींना 3000 रुपये मिळणार हे तर तुम्हाला समजलं असेल. तर अशा पद्धतीने आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील, यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून नक्कीच आता याचा फायदा लाडक्या बहिणींना होणार आहे. आता सरकार देखील बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आता सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. तर बघा, आता सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैशांचे वाटप होत असते, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, कारण की पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही 2 ते 3 दिवस चालत असते. त्यामुळे जर आज खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर उद्या होतील आणि उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील. कदाचित आज 1 ते 2 तासामध्ये देखील पैसे जमा होतील, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तसेच सरकारने स्पष्ट केले आहे की तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता, पण आता निधी मंजूर झाला असून पैशाचे वाटप हे वेगाने सुरू झाले आहे. बघा, काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला होता, परंतु बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी अखेरकार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि जर आज पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, कदाचित आज 1 ते 2 तासामध्ये पैसे जमा होऊ शकतात. आणि जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील आणि उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील, कारण की जी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया असते ही साधारणतः 2 ते 3 दिवस चालत असते, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला कोणती कामे करण्यासाठी सांगितले होते? म्हणजेच की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला काय सांगितलं होतं, तर हप्त्याच्या लाभासाठी 2 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे. आता कोणती 2 कामे पूर्ण असणे आवश्यक आहे, थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता असेल, मार्च महिन्याचा 21वा हप्ता असेल, या दोन्ही हप्त्यांच्या 3000 रुपयांच्या लाभासाठी किंवा इतर म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या लाभाकरिता तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. जर तुमची KYC अपूर्ण असेल आणि त्यामध्ये काही जर चूक झाली असेल तर तातडीने दुरुस्त करून घ्या. जर KYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घ्या. आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे आणि त्यावरती DBT पर्याय सुरू असणे अनिवार्य आहे. जर तुमचे खाते इनॲक्टिव्ह असेल तर सरकारकडून पैसे पाठवूनही ते तुमच्या खात्यावरती पोहोचणार नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे,
तुमची ई-KYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या. ई-KYC पूर्ण असेल तरच पैसे जमा होतील. त्यानंतर तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक आहे का नाही हे देखील तपासा. जर बँक खाते आधार कार्डाशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार? ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींच्या बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बहिणींसाठी अजून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होतच आहे. म्हणजेच की आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता सध्या जर बघायला गेलं तर अशी चर्चा सुरू झाली आहे की एप्रिल महिन्यापासून हप्त्याची रक्कम 1,500 रुपयांऐवजी वाढून 2100 रुपये केली जाऊ शकते. सरकारने अद्याप देखील यावरती अधिकृत शिक्कामोर्तब केले नसले तरी लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची ही एक मोठी भेट असू शकते. त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती 1,500 रुपये नाही तर 2100 रुपये जमा होऊ शकतो, हे देखील लक्षात घ्या. आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता किती रुपयांचा? तर 1,500 रुपयांचा जमा होत आहे. मार्च महिन्याचा 21वा हप्ता देखील आता लवकरच जमा होत आहे आणि 21व्या हप्त्याचे देखील तुमच्या खात्यावरती 1,500 रुपयेचं जमा होणार आणि एप्रिल महिन्यापासून कदाचित तुमच्या खात्यावरती 2100 रुपये जमा होऊ शकतात, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण की नवीन वर्ष सुरू होत आहे, म्हणजेच की या ठिकाणी नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. कधी तर 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, म्हणजेच की कितवा हप्ता? तर बघा, फेब्रुवारीचा 20वा हप्ता, मार्च महिन्याचा 21वा हप्ता, मग एप्रिल महिन्याचा कितवा? तर 22वा हप्ता. हा जो एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता आहे हा तुमच्या खात्यावरती 2100 रुपयांचा जमा होऊ शकतो आणि फेब्रुवारी महिन्याचा तर या ठिकाणी 1,500 रुपयांचा जमा होत आहे आणि आता मार्च महिन्याचा देखील जमा होणार आहे, तो देखील 1,500 रुपयांचा जमा होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हप्त्याच्या लाभासाठी तुमची ई-KYC पूर्ण असणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. सध्या फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होत असून आता लवकरच मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तुमचे बँकेचे खाते तपासा आणि मोबाईलवरील मॅसेजकडे लक्ष द्या, कारण की पैसे जमा झाले की लगेच पैसे जमा झाले असा मोबाईलवरती मॅसेज येतो आणि मॅसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. आणि जर तुम्हाला अजून देखील पैसे मिळाले नसतील तर तुमची ई-KYC आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करून घ्या. तर सध्या जर बघायला गेलं, बघा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, सध्या लाडक्या बहिणी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा जो या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आहे तर हा बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा झाला नसेल तर 1 ते 2 तासांमध्ये किंवा या 2 ते 3 दिवसांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होईल. आता 20वा हप्ता तर जमा होत आहे, म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होत असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, खरं तर सरकारने मार्च महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी देणं आवश्यक होतं, परंतु मार्च महिन्याचा हप्ता सरकारने दिला नाही. फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे, परंतु काळजी करण्याची काहीच गरज नाही. मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार? ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण असेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. पुन्हा एकदा सांगतो, सध्या फेब्रुवारीचा 20वा हप्ता जमा होत आहे, मार्च महिन्याचा 21वा हप्ता लवकरच जमा होणार आहे आणि त्यानंतर एप्रिल महिन्याचा जो या ठिकाणी हप्ता आहे कितवा? तर 22वा हप्ता हा देखील या ठिकाणी म्हणजेच की 2100 रुपयांचा जमा होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे. कदाचित मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र देखील या ठिकाणी दिला जाऊ शकतो, कारण की प्रत्येक वेळेस सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत आहे, उशीर होत आहे आणि यामुळे बहिणी सरकारवरती तीव्र नाराज झाल्या असल्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकार मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता एकत्र या ठिकाणी जमा करू शकते. आणि सध्या जर विचार केला तर सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती फक्त फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होत आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवरती देखील नक्की क्लिक करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.